तुम्ही तुमच्या आयुष्यात आतापर्यंत बरेच धक्के सहन केलेले आहेत आणि बऱ्याच धक्क्यातनं परत सावरलाय. पक्ष फुटले, पक्षातनं परत नवीन निर्मिती केली, परत तुम्ही लोकांमध्ये गेला आहात. हा कितपत तुमच्या आयुष्यातला मोठा धक्का तुम्ही मानता आणि या धक्क्याला सावरण्यासाठी पुढची शरद पवारांची रणनीती महाराष्ट्रासाठी काय असणार? निकाल का लागला, काल हा निकाल का झाला. आज मी करत होते, हा निकाल सगळ्या लागल्यानंतर सुद्धा एखादा घरी वाचला असता. मी काही घरी वाचणार नाही. मी पुन्हा एकदा जी तरुण पिढी आम्हा लोकांचं काम करू इच्छिते त्यांना या सगळ्या निर्णयाचा अनुभव घ्यायचा कधी त्यांना असं सोसावं लागेल याचा अनुभव त्यांना कधी नव्हता. आणि त्यामुळे त्यांचा एक आत्मविश्वास वाढवला पाहिजे. पुन्हा एकदा नव्या धोरणाही कर्तृत्वानं पिढी उभी केली पाहिजे याच्यासाठी लक्ष केंद्रित करणं हा माझा कार्यक्रम आहे.